आज आपण पाहतोय जिथे मी आलोय हा निष्ठेचा गड म्हणू शकतो. पण माझंच नाव घेत आहे, ठीक आहे, सगळीकडून माझंच नाव घेत असते. आज जिथे मी आलोय हा निष्ठेचा गड आहे. आपण पाहिलं असेल बाळानूरजी ज्या प्रकारे जिंकून आले. आज हनुमान जयंती आणि त्याच दिवशी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. मी निष्ठेचा गड एवढ्यासाठी म्हणालो कारण अनेक लोक फुटण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांच्यावर काही केसेस असतील, दबाव असेल, सगळं काही रडून बिडून सगळं फुटून झालं. पण वर्षानुवर्ष जे हाडामासाचे शिवसैनिक राहिले, ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे, ज्यांच्या रक्तात एक प्रेम उद्धव साहेबांबद्दल आहे, ते आज आमच्या सोबत आहे. आणि हनुमान चालिसामध्ये देखील एक ओळ जी मला नेहमीच आता त्याचं महत्त्व जास्तीत जास्त वाटत आहे की राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती विकास. त्याच्यात निष्ठेचं प्रतीक येतच नाही. आणि ही निष्ठा आपण पाहतोय की ही ताकद म्हणजे निष्ठा आणि निष्ठामध्ये ताकद. आज त्याच ताकदीचं रूप सगळीकडे दिसायला लागलं. असे अनेक आक्रमक आमच्या राज्यात आले, पण छत्रपती शिवरायांनी त्यांचा चमत्कार वेळोवेळी दाखवलेला आहे. पण कोणाच्या घरी गेले जेवायला? बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल. मी केलं होतं तेव्हा माझ्या विरुद्ध बॅनर चालवले होते. आता बोला, हिम्मत असेल तर बोला. असं वक्त की वक्फ नहीं, वक्त की वक्फ. देखिए, मैं पहली बात तो यही कहना चाहता हूँ, जो मैंने पहले भी कहा है, आज दोहराना चाहता हूँ कि वक्फ बोर्ड ये सिर्फ हिंदू और मुस्लिम में एक दरी निर्माण करने के लिए, एक दूरी निर्माण करने के लिए लाया गया भाजपा का एक षड्यंत्र है. इस बिल की वजह से ना आम हिंदू को ना आम मुसलमान को कोई फर्क पड़ने वाला है. जो ये बताते हैं कि जितने अगर आप उनके भाषण देखें, भाजपा के भाषण देखें, तो है कि सबसे ज़्यादा प्यार, जिन्ना से भी ज़्यादा प्यार भाजपा को आया. लेकिन मैं आज फिर एक बार यही कहना चाहता हूँ कि ये बिल आप पढ़ के देखिए और इसमें हिंदू हित का क्या है वो बताइए, देश हित का क्या है वो बताइए, मुस्लिम हित का क्या है बताइए. गव्हर्नरनी सांगितलेलं बरं. ईव्हीएमवर शंका व्यक्त केलेली आहे आणि तुम्हाला हेच सांगतो, ईव्हीएमबद्दल जगात आता सगळीकडे शंका व्यक्त व्हायला लागलेली आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्प जे आपल्या प्रधानमंत्र्यांचे जवळचे मित्र आहेत असं म्हणतात, त्यांनी देखील ही शंका व्यक्त केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जिथे कुठे इलेक्ट्रॉनिक्स असतं तिथे गडबड होऊ शकते. पण ही एक गोष्ट झाली, पण त्याच्याही पलीकडे जाऊन वोटर रजिस्ट्रेशनमध्ये जो फ्रॉड झालेला आहे, निवडणूक आयोगाने केलेला आहे, तो आम्ही लोकांसमोर आणलेला आहे. थोडं गावाला त्यांना माहिती होतं, गावाला गेलं तर परत आता 2-3 दिवस मग काय काय चालेल तिथे. आणि अजून चंद्र त्या ह्याच्यात आलेला नाही गावी जाण्याचा, म्हणून थोडं ते दिवस काढायचा प्रयत्न. तुम्ही 2 महत्त्वाच्या विषयांवर पुन्हा एकदा आपल्याला आणीन. एक म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांना साधारणपणे 56% पगार मिळालेला आहे. तिथे देखील मी त्यांना भेट द्यायला जाणार आहे, कारण ज्या नेत्यांनी एसटीचा संप करणाऱ्या ते सगळे म्हणजे आता संप नाही पुकारले, पण त्यांचं जे कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळालेला आहे, त्याच एसटीच्या कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार असताना आंदोलनासाठी रस्त्यावर आणलं होतं. कुठे गेले ते नेते? आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की मुंबईमध्ये गेले 3 दिवस महावीर जयंती होऊन गेली, आज हनुमान जयंती आहे, उद्या आंबेडकर जयंती येईल परवा. ह्या सगळ्या सणावारी देखील पाण्याची टंचाई आहे. टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे, कारण केंद्र सरकारने चुकीचे नियम लागू केलेले आहेत. पण मुख्यमंत्री कुठेही याच्यात काही इंटरेस्ट घेत नाही आहेत, कारण मुंबईकरांना त्रास होतो. जर खरोखर मुंबईकरांची काळजी असती तर मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत तो संप मिटून टाकला असता. हेच तर त्यांना करायचं ना, कारण त्यांना मुंबई मारायची आहे, भाजपला मुंबई मारायची आहे, भाजपला मुंबई लुटायची आहे. आणि जर हा हेतू नसता भाजपाचा तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात इंटरव्ह्यू केलं असतं. बघा, हे जुमलेबाजी. मग त्यांनी त्यावेळी घाईघाईत निवडणुका होत्या म्हणून कोणी बघा, हे सगळं आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ह्या सगळ्या चर्चा होऊ शकतात ह्या देशामध्ये, ह्या भूमीमध्ये, ह्या मातीमध्ये.
दैवत जे आहे ते छत्रपती शिवराय आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. छत्रपती संभाजी महाराज देखील आहे. पण आज आपण पाहतोय आजची जी परिस्थिती आहे, भाजपा आपल्याला अनेक विषयांमध्ये व्यस्त ठेवतं. कदाचित पुन्हा एकदा जलपूजनचं त्यावेळी जसं नाटक केलं होतं 2017ला, आम्हाला पण फसवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, कारण महापालिका होत्या, भाजपला मतं मिळवायची होती. पण आजची भूमिका, जर आज महाराजांचं स्वराज्य असतं, हिंदवी स्वराज्य असतं, तर आज तरुण जे बेरोजगार फिरतात ते फिरले नसते, तसे त्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. आज आपण पाहतोय जे पाण्याचा प्रश्न मुंबईत आहे तसं झालं नसतं. आज महागाई जी आहे ती झाली नसती. हे सगळे विषय आहेतच. मैं जानना चाहूँगा आज अमित शाह जो है महाराष्ट्र दौरे में, आज रायगढ़ में देखा और साथ में देखा गया कि शिवाजी महाराष्ट्र तक सीमित ऐसे बयान देने। किस पालक मंत्री के घर गए थे खाना खाने, और ये एशंशी गत अभी सोचे कि क्या होने वाला है उनके साथ. कोई महत्व नहीं है. मुझे यही लगता है कि आज महाराष्ट्र में समस्या काफ़ी बड़ी है. एक दौरे की समस्या नहीं है हमें. पानी की समस्या मुंबई में है, वैसे भी अगर आप देखें तो छत्रपति संभाजी नगर में भी है, बहुत सारे शहरों में है. किसान आत्महत्या बढ़ती जा रही है. के लिए नहीं आया. अभी तो बारिश भी हुई, बरसात हुई, जो मई में बरसात कभी सुनी नहीं थी, ये बारिश होने लगी है. और अगर आप देखिए तो इसी सारे विषयों पे भाजपा का लक्ष्य विचलित करना चाहते हैं. धन्यवाद.